नमस्कार शेतकरी बंधूंनो, मायभूमी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीला जर पाण्याची शाश्वत सोय नसेल तर कोरडवाहू शेतीसुद्धा सोन्यासारखी पिकू शकते. पण स्वतःच्या खर्चाने विहीर खोदणे किंवा शेततळे बनवणे आजच्या काळात प्रत्येकालाच शक्य नसते. पण काळजी करण्याची गरज नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासन शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी तब्बल 4 लाखापर्यंतची आणि शेततळ्यासाठी लाखापर्यंतची अनुदान पूर्णपणे मोफत देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नरेगा अंतर्गत विहीर आणि शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते, कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि सर्वात महत्त्वाचे, ग्रामपंचायतीपासून ते प्रशासकीय मान्यतेपर्यंत अर्जाची आणि मंजुरीची प्रक्रिया, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया की या योजनेअंतर्गत नक्की किती रक्कम मिळते. सिंचन विहिरीसाठी नरेगा योजनेअंतर्गत विहीर मंजुरीसाठी शासनाकडून 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. हे पैसे मंजुरी आणि साहित्य अशा 2 टप्प्यात थेट शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या खात्यात जमा होतात. दुसरी आहे शेततळे. शेततळ्याच्या आकाराच्या नुसार आवश्यकतेनुसार 50,000 ते 3 ते 4 लाख रुपयापर्यंत अकुशल व कुशल कामाचे अनुदान दिले जाते. थोडक्यात पाहूया पात्रतेच्या मुख्य अटी काय आहेत. पहिली अट आहे जमिनीची अट. अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 1 एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. दुसरी अट आहे जॉब कार्ड. अर्जदार शेतकऱ्याकडे मनरेगाचे ॲक्टिव्ह रोजगार कार्ड म्हणजे जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरी अंतरमर्यादा. विहीर मंजूर करण्यासाठी 2 विहिरीमधील अंतर किमान 500 मीटर असणे गरजेचे आहे. चौथी प्राधान्यक्रम काय असेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेचा प्रथम लाभ दिला जातो. अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्राची फाईल तयार ठेवा. डिजिटल 7/12 आणि 8A उतारा, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स, जमीन सामायिक असल्यास इतर सर्व सहधारकाचे ना हरकत प्रमाणपत्र, भूजल सर्वेक्षण विभागाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, अर्ज कसा करायचा आणि मंजुरी कशी मिळवायची. अनेक शेतकरी विचारतात की साहेब, अर्ज कुठे करायचा. तर ही प्रक्रिया पाच सोप्या टप्प्यात चालते. त्यामध्ये पहिला टप्पा, ग्रामसभेत ठराव. नरेगा अंतर्गत कोणतेही काम मंजूर होण्यासाठी तुमचे गाव ग्रामपंचायतीच्या वार्षिक लेबर बजेटमध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज देऊन ग्रामसभेचा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. दुसरा टप्पा, ग्राम रोजगार सेवकाकडे अर्ज जमा करणे. मंजूर ठरावासोबत सर्व कागदपत्रे जोडून तुमचा अर्ज गावातील ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक याच्याकडे जमा करा. तिसरा टप्पा, तांत्रिक मान्यता. अर्ज प्राप्त झाल्यावर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता तुमच्या शेतात येऊन जागा पाहणी करतात आणि कामाचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यता देतात. चौथा टप्पा, प्रशासकीय मान्यता. तांत्रिक मान्यतेनंतर गट विकास अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाकडून योजनेचा प्रशासकीय मान्यता मिळते. पाचवा टप्पा, मस्टर इश्यू व काम सुरू होणे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर तुमच्या नावे मस्टर निघते आणि तुम्ही शेतात विहीर किंवा शेततळ्याचे काम अधिकृतपणे सुरू करू शकता. काम सुरू झाल्यावर पैसे कसे मिळतात. नरेगामध्ये काम चालू असताना मजुरीचे पैसे दर 15 दिवसांनी थेट मजुरांच्या बँक खात्यावर जमा होतात. विहिरीचे काम जसे जसे पुढे जाईल, उदाहरण खोदकाम, बांधकाम, कपिंग, तसतसे जिओ टॅगिंग करून कुशल साहित्याचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग केले जातात. यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे, कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर कृषी सहाय्यक आणि रोजगार सेवकाकडून ॲपद्वारे जिओ टॅगिंग करून घेणे आवश्यक असते. काही लहान चुकांमुळे विहीर किंवा शेततळ्याचा प्रस्ताव रद्द होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. प्रशासकीय मान्यता. प्रशासकीय मान्यता मिळवण्यापूर्वी शेतात परस्पर काम सुरू करू नका. जर शेतजमीन सामायिक असेल
तर सर्व भावांची भागीदारांची स्वाक्षरी असणे ना हरकत प्रमाणपत्र नक्की जोडा. तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड ॲक्टिव्ह आहे की नाही हे आधीच ग्राम रोजगार सेवकाकडून तपासून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, नरेगा अंतर्गत विहीर आणि शेततळे मंजुरीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला या योजनेच्या अर्जाचा नमुना किंवा अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. शेतीविषयक अशाच नवनवीन योजना, शासकीय निर्णय आणि सोप्या माहितीसाठी तुमच्या मायभूमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.